शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील संच मान्यतेनुसार मंजूर पदापेक्षा जास्त शिक्षक असल्यास सर्वात कनिष्ठ शिक्षक अतिरिक्त ठरवले जातात। सेवा ज्येष्ठतेनुसार शेवटून सुरुवात करून आवश्यकतेपेक्षा जास्त असणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त घोषित करून त्यांचे समायोजन करण्यात येते। महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 12 अनुसूची फ नुसार संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करून त्यातील कनिष्ठतम कायम कर्मचारी अतिरिक्त ठरवावा। असे करताना इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास प्रशिक्षित पदवीधर कनिष्ठतम कायम शिक्षक अतिरिक्त ठरतील व इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतची विद्यार्थी संख्या कमी होत असल्यास प्रशिक्षित अपदवीधर कनिष्ठतम कायम शिक्षक अतिरिक्त ठरतील। कर्मचारी वर्गात कोणतीही कपात करावयाची असेल तेव्हा अगोदरच सेवेत असलेल्या मागासवर्गीय व्यक्ती ज्येष्ठतेनुसार कपातीस पात्र असला तरी शाळेतील त्यांची संख्या विहित केलेल्या राखीव जागांच्या टक्केवारीनुसार अधिक नसेल तर त्यांना अतिरिक्त ठरवता येणार नाही। त्यांच्याऐवजी कर्मचारी वर्गापैकी तेवढ्याच मागासवर्गीयेतर इतर व्यक्तींना सेवा ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त ठरवावे। व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा चालवित असल्यास त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित सेवाज्येष्ठता सूची ठेवावी। एकत्रित सेवाज्येष्ठता यादीतील कनिष्ठतम कायम कर्मचाऱ्यास अतिरिक्त ठरवावे। यासह इतर अनेक महत्त्वाच्या निकषांचा विचार खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षक अतिरिक्त ठरवताना करावा लागेल। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र।